नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु 6वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। जे शेतकरी 4 कागदपत्रे सरकारला देतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे जमा केला जाणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे। परंतु येत्या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर करण्यात येणार आहे। बघा, 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पाहिजे असेल तर त्यांनी ताबडतोब 4 कागदपत्रे काढून ठेवायचे आहे। त्याच्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे फार्मर आयडी कार्ड। बघा, हे फार्मर आयडी कार्ड नवीन आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकऱ्यांना 100% पैसे मिळणार आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6000 रुपये मिळत आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6000 रुपये मिळत आहेत। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला सरकारच्या मार्फत 2 योजनांच्या माध्यमातून 12000 रुपये मिळत आहेत। तर याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9000 रुपये मिळणार आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 9000 रुपये मिळणार आहे। टोटल मिळून 18000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला मिळणार आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाणार आहे। त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। त्यामुळे हे 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच ही 4 कागदपत्रे कुठे द्यायची आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही मिनिटांपूर्वी सर्व शेतकरी बांधवांना आदेश दिलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज मुंबई येथून सर्व शेतकरी बांधवांना आदेश दिलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांनी 4 कागदपत्रे जमा करायचे आहेत तरच तुम्हाला 6वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पाहिजे असेल आणि तुम्हाला पुढील सर्व हप्ते नमो शेतकरी योजनेचे घ्यायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर 4 कागदपत्रे काढायची आहेत आणि तुम्ही माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन जमा करायचे आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झालेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 24 फेब्रुवारी रोजी भागलपूर येथून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तांतर केलेला आहे। त्याच अनुषंगाने नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता याची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे। बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ते 3 दिवस अगोदर सर्व शेतकरी बांधवांना मिळालेला आहे। तशा कमेंट सुद्धा केलेले आहे। सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन आहे, त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झाला। परंतु नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 4 कागदपत्रे मागण्यात आलेले आहेत। तर ती 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड। बघा, जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। बघा, तुमच्या गावामध्ये माहिती सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। बघा, शेतकऱ्यांचे ओळखपत्र आहे। सर्व शेतकऱ्यांना या कार्डच्या आधारावरती विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, अन्यथा तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाहीत। बघा, सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे। सोबतच 4 कागदपत्रांपैकी दुसरं कागदपत्र म्हणजे आपल्या जमिनीचा 7/12 झेरॉक्स सुद्धा
काढायची आहे। बघा भरपूर ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की भरपूर शेतकऱ्यांनी गायरान असेल किंवा खराब झालेले रान असतील किंवा त्यांच्या नावाने रान नसेल तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला होता। त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा करण्या अगोदर सर्व शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा प्रमाणपत्र मागवण्यात आलेला आहे। बघा सर्व शेतकऱ्यांना 6वा हप्ता मिळणार आहे, परंतु जे शेतकरी खरोखर पात्रतेमध्ये बसत आहे त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। सोबतच 4 कागदपत्रांपैकी तिसरं कागदपत्र म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असावं तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहेत। बघा पहिलं कार्ड होतं फार्मर आयडी कार्ड, दुसरं कागदपत्र होतं सातबारा उतारा 8 उतारा आणि तिसरं कागदपत्र आहे किसान क्रेडिट कार्ड। जे शेतकरी बांधव हे 3 कार्ड काढणार आहेत, 3 कागदपत्रे काढणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना कसलीच काळजी करायची गरज नाही। आणि चौथं कागदपत्र म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्या रेशन कार्डचे लवकरात लवकर केवायसी करायचं आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी रेशन कार्डची केवायसी केल्याबाबत प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। जर तुम्हाला पुढील हप्ते पाहिजे असेल, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा 4 कागदपत्रे काढायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या, त्या सर्व अपडेट अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेले आहेत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।